मनस्वी डॉक्टर PG कुलकर्णी कोल्हापूर यांनी अनुभवलेली मनाला भिडणारी लेखमाला. मनस्वी बहीण. माझी धाकटी मावस बहीण दवाखान्यात ॲडमिट होती. पोटरीच्या वरच्या बाजूला दुखत होतं. एक्सरेमध्ये हाडामध्ये थोडा दोष वाटत होता. त्या भागातील एक तुकडा तपासण्यासाठी पाठवला होता. त्याचा 2 दिवसात रिपोर्ट येणार होता. मी दवाखान्यातला राऊंड घेतला. बहिणीनं विचारलं, प्रकाश, काही वाईट असेल असं नाही वाटत तुला? रिपोर्ट येण्यापूर्वी मी तरी कसं सांगणार? तरी तुझा अंदाज अशा केसेसमध्ये नाही सांगता येत असं मी म्हणालो. पण मला सांगता येत होतं. अशा केसेसमध्ये हा कॅन्सर असू शकतो हे मला मागील अनुभवावरून वाटत होतं. नात्यातील रुग्ण असला की काही गोष्टी स्वतः सहन कराव्या लागतात. बाहेरचं कोणी असलं तर निदान नातेवाईकाला तरी मी अंदाज वर्तवला असता. 15-20 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. त्यावेळेला इथं कॅन्सरची स्वतंत्र हॉस्पिटल नव्हती. त्या स्पेशालिटीमधील तज्ज्ञ त्या स्पेशालिटीमधील कॅन्सरचे रुग्ण स्वतःच ट्रीट करायचे. अगदीच वेगळं काही वाटलं तर टाटा कॅन्सर इन्स्टिट्यूटला पाठवायचे. त्याच दिवशी संध्याकाळी रिपोर्ट आला आणि तो कॅन्सरच होता. राऊंडला तिनं प्रश्न विचारला, प्रकाश, रिपोर्ट आलाय असं समजलं, आता तरी सांग, मला त्या रिपोर्टबद्दल त्या तज्ज्ञांबरोबर चर्चा करायची आहे. चर्चा पूर्ण झाल्यावर मगच मी तुला काय ते सांगू शकतो. तेव्हा माझी बहीण उठून बसली. माझ्याकडे पाहून तिनं स्मित केलं. म्हणाली, प्रकाश, एकूणच तुझ्या बॉडी लँग्वेजवरून मला समजते की परिस्थिती गंभीर आहे. रिपोर्टही गंभीर आहे. तू सांगितलं नाहीस तरी. अरे, रुग्णाला सुद्धा एक जाण असते आजाराची. एकच सांगते, तू वाईट वाटून घेऊ नकोस. जर त्या डॉक्टरनी पाय वगैरे काढून टाकायला सांगितलं तर अवश्य काढ. या रोगाची एक सुद्धा पेशी ठेवू नको शिल्लक. माझ्या मनाची तयारी झाली आहे. आता तू तुझ्या मनाची तयारी कर प्रकाश दादा. त्या मनस्वी बहिणीनं माझी सर्व समस्यातून सुटका केली होती. कारण त्या डॉक्टरनी कॅन्सर प्रभावी आहे आणि मांडीपासून पाय काढल्यास बरे असा सल्ला दिला होता. त्या बरहुकूम सर्व काळजी घेऊन मी ते ऑपरेशनही केलं. अर्थातच तत्पूर्वी तिच्या जवळच्या नातेवाईकांशीही मी चर्चा केली. ऑपरेशन नंतर दुसऱ्या दिवशी मी राऊंडला गेलो तर ती शांतपणे कॉफी पित होती. मी तिच्या समोरच्या खुर्चीवर बसलो. तिचा हात हातात घेतला, नाडी पाहिली व हात तसाच हातात ठेवला. कसं वाटतंय मी विचारलं. मस्त वाटतंय. एकदाची ती ब्यात गेली शरीरातून. पण तरीही एखाद्या वेळेस काही औषधं, काही शेक घ्यावे लागतील. ते घेऊया की. पण मला मोकळं वाटतंय, बरं वाटतंय. आता तुला कुबड्यावर चालायला शिकवतील. नंतर तुला कृत्रिम पाय बसवला जाईल. तू पूर्वीप्रमाणे चालू शकशील. तुझा धीर खचू देऊ नकोस. दादा, एक प्रश्न विचारू? अवश्य विचार. तुझा धीर खचला नव्हता ना रे ऑपरेशन करताना? अगं, तू तर धीर दिला होतास ना मला आदल्या दिवशी. कसा खचेल माझा धीर? ज्याची बहीण अशी असते तिचा भाऊ सर्जनही तसाच होतो आणि त्याचं श्रेय तुझ्याकडेच जातं. तिचा हात जड अंतःकरणानं सोडवत मी उठलो आणि खोलीतून जाऊ लागलो. तसं तिचे भरलेले डोळे मला जाणवले. जड पावलानं बाहेर पडलो तेव्हा मला वाटत राहिलं, आज माझ्या छोट्या मावस बहिणीनं मला मोठं बनवलं. आता नाही कधी नातेवाईकाचं ऑपरेशन करताना हात थरथरणार. बरेच वेळेला आपल्या समोर येऊन बसणारी माणसं आपल्यापेक्षा मोठी असतात. न कळत आपल्याला ती जीवनाचं असं ज्ञान देऊन जातात की त्याची किंमतच नाही करता येत. धन्यवाद. मनस्वी फक्त रेडिओ ऑरेंजवर.